नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनी सकाळी उठून देवाकडे प्रार्थना करायला आलेली असते, देवाच्या पाया पडायला आलेली असते. तर आता तिला दिसतं की दिवे कसे हवेने म्हणजे थोडेसे विझवले जात होते. तेव्हा आता तिची मैत्रीण मुक्ता तिथे येते आणि दोघेही जणी तिथे हात लावतात त्या दिव्याला. तेव्हा आता दुसरा हात पाहून नंदिनीला धक्का बसतो की कोण आलं. तेव्हा ती बघते तर काय तिची मैत्रीण मुक्ता आलेली असते. तर तिची मैत्रीण मुक्ताला पाहून तिला खूप बरं वाटत असतं. कारण मुक्ता म्हणते, अगं मी तुला भेटायला आली आहे, पण हे असं घडलेलं आहे, हे ऐकून हा प्रकार ऐकून मला खूप वाईट वाटलं. तुझं आणि पार्थचं व्हायला हवं होतं तर जीवाचं, आणि तुझंही झालं. पण ठीक आहे, हे खूप चुकीचं घडलं, हे खरंच सॉरी. तर आता नंदिनी म्हणते, काय आता जे नशिबात आहे लिहिलेलं आहे तेच झालं, असं आता नंदिनीसुद्धा म्हणत असते. पण आता मुक्ता म्हणते, हे बघ तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. कारण या गोष्टीला सगळ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं. माझीच गोष्ट घे ना, हे बघ मी जेव्हा सईसाठी लग्न करून गेली तेव्हा माझ्यासाठी सगळं नवीन होतं. मी आता सगळ्याच गोष्टींना सामोरे जायला शिकलेली आहे, असं आता मुक्ता तिला सांगत असते. पण आता जे झालंय ना ते मी तर स्वीकारायला तयार आहे. फक्त त्या काव्याने थोडं समजून घ्यायला पाहिजे. मी कधी स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं की माझं दुसऱ्या माणसासोबत लग्न होईल आणि तो एक माणूस आहे, असं आता ती म्हणत असते. तेव्हा आता मुक्ता म्हणते, हे बघ नंदिनी, मला वाटलं नव्हतं ही वेळ तुझ्यावर येईल म्हणून. पण ठीक आहे, तू नंदिनी आहे, तू सगळं समजून घेशील आणि काव्यालासुद्धा समजावशील आणि व्यवस्थित राहणार दोघी बहिणी, असं आता मुक्ता नंदिनीला म्हणते. तेव्हा आता नंदिनी म्हणते, अगं कोसळून कसं चालेल, कारण काव्याला कोण समजावेल, तिच्याकडे कोण लक्ष ठेवेल. कारण ती ना खूप म्हणजे लगेच चिडक्या मनाची आहे, ती लगेच चिडते. तेव्हा आता मुक्ता लगेच म्हणते, पर्समधनं एक गिफ्ट काढते आणि ते गिफ्ट म्हणजे देवी आईची मूर्ती असते. तेव्हा आता मुक्ता नंदिनीला देवी आईची मूर्तीचा फोटो देते. तेव्हा आता ते नंदिनी घेते आणि देवी आईच्या पाया पडते. तेव्हा मुक्ता म्हणते, देवी आई तुझ्या पाठीशी राहील हमेशा, त्याच्यामुळे तुला बळसुद्धा देईल देवी आई, तू त्याच्यामुळे निर्धास्त राहा, तुला काहीच होणार नाही आणि देवी आईची प्रार्थना कर. तेव्हा आता नंदिनी ती घेते मूर्ती, तिला छान नमस्कार वगैरे करते आणि देवघरात ठेवून देते. तर मुक्ता म्हणते, चल मग मी निघते, आता मला उशीर होतो आहे, असं म्हणून आता तिथून मुक्ता निघून जाते. आता नंदिनी सगळ्यांसाठी चहा बनवायला किचनमध्ये येते. तर आता सगळ्यांसाठी ती चहा बनवत असते. तर त्या ठिकाणी मानिनीसुद्धा असते. मानिनीलाही खूप वाईट वाटत असतं. तेव्हा आता नंदिनी म्हणते, हे बघा आई, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. राहिला प्रश्न काव्याचा, तुम्ही हे काव्यावरून बोलता आहे ना. तेव्हा मानिनी म्हणते, हो गो बाळा, ती कसं काय समजून घेईल, तू समजून घेते तसं काव्य नाही समजून घे. तेव्हा आता नंदिनी म्हणते, हे बघा आई, काव्यसुद्धा खूप चांगली आहे, ती मनाने खूप चांगली आहे, फक्त तिला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ती थोडी निर्धास्त मनाची आहे आणि खूप चिडचिड करते. ती तशी नाही आहे, पण तिला मी सगळं समजून घेईल, तिला हँडल करून घेईल मी. तेव्हा आता काव्य तिथे आलेली असते. काव्याला पाहून आता मानिनी तिथे थोडा वेळ थांबते आणि म्हणते की चला मग मी येते, आता मला काम आहे थोडं बाहेर. तर आता मानिनी तिथून निघून जाते. तर आता काव्य तिथे येते आणि नंदिनीला पाहून तिचा खूप चिडचिड झालेली असते. दाई, तू इथे काय करते आहे किचनमध्ये, चहा वगैरे कशाला ठेवते बाकीच्यांचा, तो चल बरं, तू काय संसार खरंच थाटायला लागली की काय, तुझं काय चालू आहे इथे, काय घडतं आहे आणि तू चहा काय ठेवते सगळ्यांसाठी, असं काय चाललं आहे तुझं, असं आता काव्या नंदिनीला म्हणत असे. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, काही झालं तरी आता आपलं लग्न झालेलं आहे, हे आपल्याला स्वीकारायला हवं. पण आता काव्य काही ऐकायला तयार नसते. काव्या म्हणते, ताई हे बघ, हे नाटकं बंद कर, आता आपण इथून निघूया. मी तुला एक गोष्ट सांगते, आपण आहे ना हे सगळं एक स्वप्न होतं, हे असं म्हणून आपण आता विसरून जाऊ. पण आता नंदिनी म्हणते, काव्या तू काय बोलतेस, तुला तरी कळतं आहे का तुझं. तेव्हा नंदिनी आता हॉलमध्ये सगळ्यांना चहा घेऊन गेलेली असते. डायनिंग टेबलवर सगळ्यांचा चहा ठेवते आणि सगळ्यांना म्हणजे वाट बघत असते की कोण केव्हा येतं कोण केव्हा नाही. तेव्हा आता काव्या म्हणते, ताई तुझं काय चालू आहे, मी काय म्हणते, मी लग्न मानत नाही, आपलं चुकीने लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण हे लग्न मोडून टाकू. तू पण मानत नाही, मी पण मानत नाही, तुझे पारजीजूंवर प्रेम आहे, त्याच्यामुळे आपण हे लग्न मोडून टाकू. तर त्या ठिकाणी सगळे जमा झालेले असतात. तर आता नंदिनी म्हणते, काव्य तू काय बोलतेस, हे जोपर्यंत मला जीवा म्हणत नाही की मला डिवोर्स हवा, तोपर्यंत मी त्याला डिवोर्स देणार नाही. माझं कोणीच नव्हतं तेव्हा मला जीवाने साथ दिली, जीवाने माझ्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवला, त्याच्यामुळे मी जीवाला धोका देऊ शकत नाही. जीवा जोपर्यंत म्हणेल
तोपर्यंत मी त्याला डिवोर्स देणार नाही. आणि तुला कळतंय का काव्य, आपण 7 फेरे घेतले, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, सगळं विधिवत आपलं लग्न झालेलं आहे. एक एक फेऱ्याचा अर्थ तुला कळतो का? मंगळसूत्राचं घालणं म्हणजे काय? एका माणसाच्या हातून स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं म्हणजे एक पवित्र रिश्ता आहे. पवित्र रिश्त्याचं एक योग्य वेळ आहे. तुला कळतं का? आणि तू हे मंगळसूत्र म्हणजे एक धागा समजलीस का? अगं तू काय बोलते काव्य, मला काही समजत नाही आहे. आणि 7 फेरे घेतलेले आहे आपण. तेव्हा काय म्हणते, ताई तुला काय झालं आहे? मी नाही मानत, मला नाही ठेवायचं हे रिलेशन. मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवा आहे आणि आपण डिवोर्स घेऊन टाकू. पण नंदिनी ऐकत नसते. नंदिनी तसं काहीही ऐकत नाही. तिला उलट समजावत असते की काव्य तू काय बोलते आहे बाळा, आपलं लग्न झालेलं आहे, विधिवत झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण हे लग्न नाही मोडू शकत. आणि राहिला प्रश्न जीवाचा, जीवा जोपर्यंत मला म्हणत नाही की मला डिवोर्स हवा तोपर्यंत मी तर डिवोर्स देणार नाही. मी माझं लग्न तोपर्यंत जपेलच. तर आता इकडे वसू, रम्या आणि मंजूला खूप आनंद होत असतो. ते तिघी हसत असतात, ते त्यांची खिल्ली उडवत असतात उलट, कारण या दोघी बहिणी भांडताना पाहून त्यांना खूप आनंद झालेला असतो. तर आता हे पाहून जीवाच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता नंदिनीने म्हटल्यावर की मी जीवा जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी डिवोर्स देणार नाही, तर नंदिनीचं हे ऐकूनसुद्धा भारतला खूप मोठा धक्का बसतो. तोही विचार करायला लागून जातो की नंदिनी एवढी बदलली, कारण नंदिनीचं अजूनसुद्धा त्याच्यावर प्रेम असतं आणि त्याचंसुद्धा नंदिनीवर प्रेम असतं. काव्य म्हणते, ताई तू ऐक माझं, आपण हे सगळं सोडून देऊ. तर त्या जीवाला हे काव्याचं ऐकताच जीवालाही खूप मोठा धक्का बसतो. पण आता जीवाचं सुद्धा काव्यावर अजूनसुद्धा प्रेम असतं. पण मग आता झालेला प्रकार पाहून तो विचार करतो की काव्याने कशाला मग लग्न केलं पार्थसोबत. आधी त्यांचं लग्न झालं, मग नंतर आम्ही केलं, मग काव्याने का पुढाकार घेतला पार्थसोबत लग्न करण्याचा, असं आता जीवा म्हणत असतो मनातल्या मनात. जीवालाही खूप वाईट वाटत असतं. तर आता इकडे पार्थच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. पार्थसुद्धा विचार करत असतो की काय करावं काही समजत नाही. ह्या दोघी बहिणींचे तर असे भांडणं चालू आहे, एक हो म्हणते तर एक नाही म्हणते. देवालाच माहिती आता देवाच्या मनात काय आहे ते. तर आता नंदिनी परत काव्याला समजावत असते की हे बघ, दुसरी कोणती गोष्ट असते ना तर मी तुझं सगळं ऐकलं असतं, तुझ्याप्रमाणे सगळं चालू दिलं असतं. पण बाळा हे 1-2 माणसांचा प्रश्न आहे, दोघं मिळून लग्न झालेलं आहे, 2 फॅमिलीचा प्रश्न आहे, दोघी फॅमिली मिळून हे लग्न झालेलं आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला असं नाही करता येणार. देशमुख घराण्याला परत डाग लागून जाईल आपण जर कधी असं केलं तर. आपल्या आईवडिलांचे संस्कार आपण कशाला विसरायचे, असं आता नंदिनी सांगत असते काव्याला. तेव्हा काव्य आता म्हणते, कागं ताई आपण आता असं मन मारून जगायचं का आयुष्यभर? सांग ना मला, बोल की माझ्याशी, असं आता काव्य म्हणत असते. तर आता इकडे सगळ्यांना हे पाहून, दोघी बहिणीचे भांडणं पाहून सगळ्यांना शॉक बसतो की काय चाललंय काय घरामध्ये नेमकं. पण आता रम्या मनातल्या मनात म्हणत असते की चांगलं आहे, आता नंदिनी तर काव्याला ऐकून घेत नाही काव्याचं, पण आता काव्याला आपण ठिणगी उडवू शकतो. काव्याबरोबर चिडचिड करेल आता, तिला आपल्या बाजूने करून घेऊ, असं आता रम्या म्हणत असते. तर त्या तिघीजणी हसत असतात. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.